आपले स्वागत आहे. माझ्या सोबत आहे आणि मी आजचे वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आजच्या एका अद्भुत वर्गासाठी तयार असाल. मागील प्रकरणात आपण आशा सुरू योद्ध्याबद्दल आणि नेत्याबद्दल शिकलो ज्यांनी राज्ये स्थापन करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये दिल्लीच्या सुलतानांनी अखेर पराभूत केलेल्या काकतीयांचाही समावेश होता. त्यानंतर विजयनगर किंवा कर्नाटक साम्राज्य हे एक नवीन राज्य एका योद्धा कुटुंबाने स्थापन केले. विजयनगर राज्य कसे राज्य करत होते तो पाहूया. विजयनगर राज्याबद्दल. विजयनगर शहर, विजयनगरचे सैन्य आणि लष्करी नेते. सैन्याचे सरदार अमरनायक, कृष्णदेवराय शासक. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी कीवर्ड्सवर एक नजर टाका. अमरनायक. अमरनायक हे विजयनगर साम्राज्यात लष्करी सेनापती होते. अमीर, राजकुमार, सेनापती आणि नेता हे अरबी मुठचे पुरुष नाव आहे. इक्तास, कर शेतीची एक इस्लामी पद्धत. पुरातत्वशास्त्रज्ञ. पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजे असा शास्त्रज्ञ जो मानवी अवशेष खोदून मानवी इतिहासाचा अभ्यास करतो. रायागोपुरम. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारांना रायागोपुरम म्हणतात. संकल्पना नकाशा. विजयनगर राज्याबद्दल. 1336 मध्ये कर्नाटकातील तुंगभद्रा नदी जवळ स्थापन झालेल विजयनगर विजयनगर म्हणून ओळखले जात असे. हरिहर राय आणि बुक्का राय यांनी विद्यारण्य ऋषीच्या मदतीने स्थापन केलेल. विजयनगरचे राजे श्री विरूपाक्ष मतलब शिव यांची पूजा करत असत. विजयनगर साम्राज्य वंश परंपरागत नसतानाही 300 वर्षांहून अधिक काळ टिकले. संगम राजवंशानंतर सुलावा, तुलुवा आणि अरविती कुटुंबाने आणि पाठीने
साम्राज्यावर राज्य केले. काही राजे कन्नडमध्ये बोलत होते, परंतु श्रीकृष्ण देवरायांना तेलुगू भाषा महत्त्वाची वाटत होती. 1489 ते 1520 पर्यंत तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील बहामानी राज्ये 5 लहान राज्यांमध्ये विभागली गेली. विजापूर आणि गोलकोंडा ही शक्तिशाली राज्ये होती. ती सध्याच्या कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांवर राज्य करत होती. इराणी आणि अरब नेत्यांनी युद्ध आणि प्रशासन आणि कर वसुलीसाठी स्थानिक समर्थनाद्वारे त्यांचे साम्राज्य वाढवले. विजयनगर शहर. विजयनगर हे तुंगभद्रा नदी जवळच्या पंपादेवी आणि श्री विरूपाक्ष राजा जुन्या मंदिराजवळ बांधले गेले होते. अब्दुल रझाक म्हणतात की शहरात तटबंदीच्या 7 काड्या होत्या. पुरातत्वशास्त्रज्ञांना यापैकी काही सापडल्या आहेत. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करण्याचा तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हे शहर पवित्र मंदिरे, शेतीची क्षेत्र, राज्याच्या राजवद्यासाठी मध्यवर्ती क्षेत्र आणि सामान्य लोकांच्या निवासस्थानांमध्ये विभागलेले होते. नकाशावर प्रत्येक भाग वेगळा होता. विजयनगरचे सैन्य आणि लष्करी नेते. आजकाल मोठ्या युद्धांबद्दल आणि बलाढ्य सैन्याबद्दल तुम्ही बरेच ऐकले आणि वाचले असेल. विजयनगराच्या काठात ते कसे होते ते पाहूया. विजयनगराच्या काठात राजे अरब सेना आणि इराणमधून घोडे आयात करून त्यांच्या सैन्यात मोठी गुंतवणूक करत असत. विजयनगराच्या देवराय दोने एक मजबूत सैन्य आणि किल्ले बांधले, ज्यामध्ये मुस्लिम योद्धे आणि शहरातील मशिदींचा समावेश होता. त्यांनी नवीन युद्धनीती देखील स्वीकारली आणि भारतातील सर्वात मजबूत सैन्यापैकी एक बनण्यासाठी तोफा आणि तोफांचा समावेश केला. थोर सैन्याचे सरदार अमरनायक. संपूर्ण राज्याचे नियंत्रण आणि प्रशासन या सैन्याच्या सेनापतीकडून केले जात असे. कृष्णदेवराच्या
काठात विजयनगराबद्दलचा अहवाल पाहूया. कृष्णदेवरायकडे 10 लाख लढाऊ सैन्य आहे, ज्यामध्ये 35,000 घोडेस्वार आहेत, जे गरज पडल्यास कोणत्याही भागात पाठवण्यास सज्ज आहेत. तो या भागातील सर्वात भयंकर राजा आहे. या सैन्याचे सरदार हे त्याच्या राज्यातील श्रेष्ठ आहेत आणि ते राज्यातील शहरे आणि गावे ताब्यात ठेवतात. काही सरदारांकडे 10 लाख सैन्याची नाणी असतात, तर काहीकडे 200, 300 किंवा 500,000 नाणी असतात. राजा त्याच्याकडे किती पैसे आहेत यावरून त्याला किती सैनिक हवे आहेत हे ठरवतो. काही सैनिक चाहतात, काही घोडेस्वारी करतात आणि काही हत्तीवार होतात. हे सैन्य कधीही आणि कुठेही जावे लागल्यास कर्तव्यासाठी नेहमीच तयार असेल. या सैन्याची देखभाल करण्याव्यतिरिक्त प्रत्येक कर्णधाराला राजाला त्याचे वार्षिक पैसे घ्यावे लागतात. कर्णधाराने पुरवलेल्या सैन्याव्यतिरिक्त राजाकडे त्याचे सैन्य असते, ज्यांना तो पैसे देतो. हा अहवाल पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस यांनी लिहिला आहे. कर्णधार म्हणून ओळखले जाणारे नेते नायक होते. हे नायक काही गावे आणि शहरांचे उत्पन्न व्यवस्थापित करत होते, ज्यामुळे त्यांना निधी गोळा करण्याची आणि वापरण्याची परवानगी मिळत होती. त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून त्यांचे पैसे वाचवण्यासाठी पुरेसे सैनिक हवे होते. ते दिल्ली सल्तनताच्या राजवटीप्रमाणेच प्रदेशवार राज्य करत होते, न्यायनिवाडे करत होते आणि शिक्षा देत होते, ज्याला एकतास नावाचे महसूल काम होते. तेलुगू अमरनायक त्यांच्या गावामधून किंवा नातेवाईकांमधून सैनिकांची भरती करत असत. राजाऐवजी स्वतः श्री एकनिष्ठ सैन्य तयार करत असत. सलुवा नरसिंह सारख्या बलाढ्य नायकांनी मोठ्या प्रदेशवर राज्य केले आणि कधीकधी विजयनगराच्या राजांना आव्हान दिले. काहींनी तर सत्ता हस्तगत केली आणि शासकाच्या मृत्यूनंतर राजे बनले. 5 कृष्णदेवराय शासक. कृष्णदेवराय यांनी 1509 ते 1529 पर्यंत राज्य केले आणि
ओडिशाच्या बहमनी सुलतान आणि गजपती विरुद्ध यशस्वीरित्या लढा दिला. त्यांनी कर्नाटक, आंध्र आणि तमिळ प्रदेशातील बंड थांबवले. त्याने कृष्णा नदी जवळील दक्षिणेकडील प्रदेशाचा ताबा घेतला आणि पोर्तुगीजांनी चालवलेल्या बंदराशी हाती मिठीवाणी करून पुरवठा केला. राजाने विजयदशमी एक भव्य सैन्य परेडने साजरी केली, ज्यामध्ये साम्राज्यातील नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींकडून भेटवस्तू मिळाल्या. कृष्णदेवराय हे त्यांच्या राज्यातील मंदिरांचे उदार संरक्षण होते. ते तिरुपती, श्रीशैलम आणि अहोबिलम सारख्या ठिकाणी देणग्या देत असत. युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी दक्षिणेकडील मोठ्या मंदिरांनी आपला खजिना वाटून दिला आणि विजयनगर शहरात रायगोपुरम प्रवेशद्वार बांधले, ज्यामुळे दक्षिण भारतात एक कायमचा वारसा राहिला. कृष्णदेवराय यांनी तेलुगू साहित्याचे समर्थन केले आणि अमुक्तमाल्यदा लिहिला. त्यांच्या दरबारात अष्टदिग्गज म्हणून ओळखले जाणारे 8 प्रसिद्ध कवी होते. ते उल्हासानी पैद्याना, मुक्कू तिम्मण्णा, धुर्जती रामराजा भूषण, तेनाली रामकृष्ण, पिंगली सुराना, अय्यालाराजू रामबाधू, आणि मद्यागरी मलाना आहेत. कृष्णदेवरायांतर अच्युतदेवराया आणि आलिया रामराया यांनी विजयनगराच्या सत्तेचा विस्तार करणे सुरूच ठेवले. तथापि 1565 मध्ये बहमनी शासकांनी रक्कासी-टांगा युद्धात रामरायाचा पराभव केला आणि विजयनगरचा नाश केला. राजधानी चंद्रगिरी येथे हलवण्यात आली, परंतु साम्राज्याला कधीही पूर्वीसारखे मोठेपणा मिळाले नाही. साम्राज्याचे काही भाग सुलतान राजवटीत आले, तर काहींना सरदार आणि नायकांच्या अधिपत्याखाली स्वातंत्र्य मिळाले. समाप्ती. या प्रकरणातून आपल्याला शिकवले गेले की विजयनगरचे राजे मंदिर बांधण्यासाठी प्रसिद्ध होते आणि तेलुगू साहित्याचे समर्थन करत होते. विजयनगर नष्ट केल्यानंतर साम्राज्याचे काही भाग सुलतानाचे अधिपत्याखाली आले. पार्ट 2 मध्ये आपण सुलतानाचे राज्य चालू ठेवी.